तर हे बघा, कांदा, टोमॅटो, मिरची ते मी वाटण्यासाठी घेतलेले आहे. आणि बघा, आणि चणे घेतलेले. चणे अर्धे हे चणे मी उकडून घेतलेले आहेत. तर अर्धे मी चणा मसाला बनवते, त्यासाठी अर्धे ठेवलेले आणि अर्धे चणे घेतले ते मिक्सरमधनं काढून घेतले, म्हणजे आपला रस्सा कसा घट्ट होऊन जाईल. तर ते चणे अर्धे घेतले मिक्सरमधून काढून आणि आता मी वाटण वाटते. हे बघा, असं झालं पिट्टा. तर हे टाकलं की कसं आपल्याला चणा मसाला बनवायचा ना, तर ते घट्ट होणार आहे. तर हे बघा, तेजपत्ता, राई टाकली. हे आपली फोडणी. आता हे वाटण जे वाटलेलं ना आपण, टोमॅटो, कांदा, ते टाकलं. हे मस्त तेल सुटेपर्यंत आपण शिजून घेऊया आणि त्याच्यात मसाले गेले आपले. वरून आपले मसाले टाकायचे आणि हे सगळं मिक्स करून घेऊन ते बघा, त्याच्यात जे चणे मी वाटून घेतलेले ना ते टाकले. हा, मीठ टाकला. आपल्याला मस्त हे सगळं मिक्स करून घेतलं आणि हे चणे टाकले. हे मी चणे उकडून घेतलेले, 2 शिट्या घेतलेल्या. आता हे सगळं ना आपण मिक्स करूया. तर आपला चणा मसाला रेडी आहे. बघा किती छान वेगळी पद्धतीने तुम्हाला मी चणा मसाला दाखवला. हे बघा, मस्त घट्टसर असा झालेला आहे चणा मसाला. बघा, छान असं. तर मैत्रिणींनो, नक्कीच माझी रेसिपी आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि रेसिपी माझी पूर्ण बघा. मस्त सगळं कोथिंबीर टाकली वरून आणि सगळं असं मिक्स करून घेतलं. किती छान सुगंध सुटलाय बघा.